नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेचा आज आपण 31 जुलैचा भाग पाहतोय। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून आपल्याला 300 सबस्क्रायबरची बाकी आहे। त्याच्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की शिवनाथ लता भास्कर काहीही बोलत असतो लोकांसमोर, तर आता लोक सुद्धा त्याला नावं ठेवत असतात। त्यामुळे शिवनाथला खूपच वाईट वाटतं आणि तो तिथून रागारागाने निघून जातो। शिवनाथ तिथून निघून गेल्यानंतर तिथला माणूस असतो तो म्हणत असतो की मधव्या पोराने पळून जाऊन लग्न केलेलं आहे, पण थोरला पोरगाच भारी या एक नंबर आहे, तो खूप चांगला आहे, तो असा काही वाया जाणार नाही। त्यावेळेस आता भास्कर मनामध्ये म्हणत असतो की तो कसा काय वाया जाणार नाही, चांगल्याला बिघडवायला आणि बिघडलेला चांगलं करायचं काम तर माझं आहे ना। आता मी बघाच त्या थोरल्याला पण कसा बिघडवतोय ते। आता हे सगळं तो मनामध्ये म्हणत असतो आणि खूपच खुश झालेला असतो। तर इकडे दुसरीकडे माधव झोपलेला असतो। आता तो रात्री ड्रिंक करून आल्यामुळे त्याचं डोकं जड झालेलं असतं। तो आता हळूहळू उठतो आणि डोक्यालाच हात लावून बसलेला असतो। त्याचं डोकं खूप दुखत असतं आणि त्याला त्रास होत असतो। तेवढ्यातच तिकडून आता वेदा त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की साहेब धरा तुम्हाला लिंबू पाणी। त्यावेळेस माधव म्हणत असतो की साहेब असं का बोलतीये वेदा? तर वेदा म्हणत असते की तुम्हाला साहेब नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, सांगा ना तुम्ही काय म्हणायचं, तुम्ही काय दिवे लावलेला आहे? त्यावेळेस माधव म्हणतो की काय केलंय मी? आणि मग त्याला रात्रीचे ते क्षण आठवत असतात की तो ड्रिंक पिऊन आलेला असतो आणि मामा बरोबर कसा बोलत असतो। तर आता मामाने हळूहळू त्याला आतमध्ये आणलेलं असतं, तर तिथे झोक्यावरती तो बसलेला असतो, म्हणजे झोक्यावरती झोपून जातो इथपर्यंत त्याला आठवत असतं। तर तो म्हणत असतो की रात्री काय झालं मला काही माहित नाहीये, मी इथे कसं काय आलो, आतमध्ये कसं काय आलो? त्यावेळेस वेदा म्हणत असते की उडून आला उडून। तर आता माधव म्हणतो की असं काय बोलते वेदा, सांग ना मी इथे कसं आलो? तर वेदा म्हणते की खरं सांगू का, तुला असं वाटतंय का मी तुला सांगायला पाहिजे? तर माधव म्हणतो की हो बाई सांग खरं काय झालं ते। मग आता वेदा जे काही झालं ते त्याला इथे सांगत असते। तर आता तो तिथे झोक्यावरती झोपलेला असतो, तर तिकडून उमा आलेली असते। उमाला खूप वाईट वाटलेलं असतं। मग आता उमा त्याला उचलून घेऊन चाललेली असते, तर तेवढ्यातच तिकडून श्रीधर येतो आणि मग दोघे जण मिळून त्याला उचलत असतात। तर माधव आता खालीच पडतो। मग आता श्रीधर म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नको, मी दादाला आतमध्ये नेतो। मग आता उमा तिथून निघून जाते आणि श्रीधरने आता त्याला हळूहळू उचलून चालवलेलं असतं। त्यावेळेस आता माधव त्याला म्हटलेला असतो की श्रीधर तुझं बरे, तू डायरेक्ट लग्न करून आता बायकोलाच घरी घेऊन आला, एक नंबर केलं, मी माझ्या मनातलं आप्पांना सांगू सुद्धा शकत नाहीये आणि तू तर डायरेक्ट लग्नच केलं, खरंच भावा तू एक नंबर आहे, असं आता तो तिथे बरळत असतो आणि ते सगळं वेदा त्याला सांगत असते। मग श्रीधर हळूहळू त्याला आता आतमध्ये घेऊन जातो आणि हे सगळं वेदाने पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे वेदा आता ते त्याला सांगते। तर आता वेदाने सांगितल्यानंतर माधव वेदाला म्हणत असतो की काय हे सगळं असं झालेलं आहे का, मी रात्री असं वागलेलो आहे का? त्यावेळेस वेदा म्हणत असते की हो तू असं वागलेला आहे आणि जर आप्पांना कळलं ना तू ड्रिंक घेऊन आलेला आहे तर तुझं काही खरं नाहीये। त्याच्यामुळे लवकर हा ज्यूस पे, म्हणजे हा सरबत पे आणि फ्रेश होऊन आता बाहेर ये। मग आता वेदा त्याला आता सरबत देते आणि खूपच रागारागाने तिथून निघून जाते। वेदा गेल्यानंतर माधव आता लगेचच तो सरबत पिऊन घेतो आणि मग सरबत पिल्यानंतर आता तो तिकडे दाराकडे पाहतो, तर तिकडून उमा आलेली असते। आता उमाला तेथे पाहून माधवला आश्चर्याचा धक्काच बसतो, तो एकदम असा दचकतो आणि उभा राहतो आणि उमाकडे आश्चर्याने बघत असतो। उमा आता त्याच्या जवळ येते आणि म्हणत असते की माधव काय केलं हे, तू असं का वागत आहे? आता माधवला काय बोलावं तेच कळत नाही। तर आता उमा त्याला म्हणत असते की गेल्या वेळेस सुद्धा तू पिऊन आला होता, त्यावेळेस तुला राघवने वाचवलं होतं। मग उमाला ते सगळे क्षण इथे आठवतात की कसं राघवने ऍक्टिंग केली होती आप्पांसमोर आणि आप्पांसमोर खोटं खोटं राघवने स्वतःच ड्रिंक घेतलेले आहे असं सांगितलेलं असतं। त्याचबरोबर उमाला आता बंटी मामाने सांगितलेलं असतं की राघव नाही तर माधव पिऊन आलेला आहे। आता ते सगळं तिला आठवतं। त्यावेळेस उमा म्हणत असते की गेल्या वेळेस राघव होता म्हणून तू वाचला, पण आता तर तो इथे नाहीये, त्याला तर घराच्या बाहेर हकलून दिलेला आहे ना, त्याच्यामुळे तुला कोण वाचवणार आहे आणि असा का वागत आहे तू? अरे तू मोठा भाऊ आहे ना, मोठ्याच भावाने जर असं केलं तर काय करायचं? मला अजिबातच हे सगळं
आवडलेलं नाहीये. आता माधव खाली मान घालूनच उभा असतो. तर आता तेवढ्यातच तिकडून श्रीधर येतो आणि हे सगळं बोलणं ऐकत असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे तो तुमचा लहान भाऊ आहे ना, लहान भावाला पाठीशी घालायचं सोडून तुम्ही काय त्याच्यात चुका दाखवून देत असता आणि तो तुम्हाला पाठीशी घालत असतो. अरे तो तुमच्यासाठी काय काय नाही करत. अरे त्या दिवशी श्रीधरने पैसे चोरले तर त्याने स्वतःवरतीच घेतलं. आता तो लग्न करून आला तरी सुद्धा त्यानेच घराच्या बाहेर जायचं का? आणि तुझ्या आप्पांना असं वाटतं की राघव कधी सुधारणारच नाही. अरे तो तुमच्या चुकांना पाठीशी घालतो आणि स्वतः शिक्षा भोगतो. तुम्हाला ते बरोबर वाटतं का? कधीतरी तुम्ही दोघांनी मिळून ठरवलं का की आप्पांना खरं सांगावं आणि राघवला शिक्षा भेटू नये असं करावं? असं कधीतरी केलं ना? केलंय का? बाद झालं. आता मला सहनच होत नाहीये. माझा राघव तिकडे घराच्या बाहेर आहे. कोणामुळे? त्या श्रीमुळे आणि तुझ्यामुळे सुद्धा. तुम्ही असं वागता आणि शिक्षा मात्र त्याला मिळते. त्या दिवशी तू ड्रिंक घेऊन आला आणि आप्पांनी मारलं कुणाला? राघवला. असं मोठेपण शोभतं का तुला? राघव जे काही करतो ते तुमच्यासाठी करतो आणि तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यासाठी काहीच करत नाही. माधव मोठेपणा मिरवण्यात नसतो रे, ते दाखवण्यात असतो. कधीतरी असं वाटतं का तुला की जाऊन आप्पांना सगळं सत्य सांगावं आणि आपल्या बारक्या भावासाठी उभं राहावं असं वाटतं का? नाही ना? हा मान्य आहे मला की तुझं आणि मधुराचं लग्न झालं नाही, तू तुझं प्रेम विसरू शकत नाही म्हणून तुला वाईट वाटत आहे. पण हे बरोबर आहे का रोज रोज पिऊन येणं? त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथून पुढे म्हणजे उद्यापासून जर तू पिऊन आला ना तर मी तुझ्याबरोबर कधीच बोलणार नाही. आता हे ऐकून माधव आणि श्रीधरला धक्काच बसतो. तर उमा म्हणत असते की लक्षात येतंय ना, तू जर उद्या असं केलं ना मी कधीच तुझ्याबरोबर बोलणार नाही. आणि अजून एक, तुला वाचवण्यासाठी आता राघव सुद्धा इथे नाहीये. तुझे आप्पा काही त्याला घेऊन येणार नाही. ते असंच समजणार की राघवच चुकीचा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेव, उद्यापासून हे असलं करू नको. असं म्हणून उमा आता तिथून रागारागाने निघून जाते. उमा निघून गेल्यानंतर श्रीधर लगेचच माधवच्या जवळ येतो. तर माधव श्रीधरला पाहून म्हणत असतो की श्री तू अरे गोदामात गेला होता ना, मग परत कशाला आला? त्यावेळेस श्री म्हणत असतो की अरे माझी फाईल राहिली होती म्हणून मी आलो होतो. आता तो फाईल घेतो आणि तिथेच बेडवरती आता फाईल वाचत बसलेला असतो. म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे का ते पाहत असतो. इकडे दुसरीकडे बंटी मामा आणि राघव गोदामात आलेले असतात. आता तिथे एक टेम्पो उभा असतो. त्या टेम्पोच्या आड उभा राहून ते हे सगळं पाहत असतात, म्हणजे आप्पा कुठे आहेत ते. त्यावेळेस बंटी मामा घाबरतो आणि म्हणत असतो की राघव अरे आपण इकडे कशाला आलोय? दाजींनी जर आपल्याला इथं बघितलं ना तर आपलं काहीच खरं नाही. त्यावेळेस राघव म्हणत असतो की मामा तू शांत बस, मला आप्पांचंच तोंड बघायचं आहे एकदा. तर इकडे बंटी मामा म्हणत असतो की अरे तुला जर तुझ्या आप्पांचं तोंड बघायचं होतं तर घरी बघितलं असतं की, चल आपण घरी जाऊन बघूया संध्याकाळी. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही नाही, घरी कशाला जायचे? घरी गेलं तर सगळेच तिकडे असतील, आई सुद्धा असेल आणि मग मला परत माघारी येता येणार नाही. त्याच्यामुळे तू शांत बस, आप्पा येतील मग आपण इथे तोंड बघूया. तर बंटी मामा म्हणत असतो की अरे आप्पा तुझे खुश आहेत, चांगले खातायत पितायत, आनंदी आहेत, काय बघायचंय तुला त्यांना? त्यावेळेस राघव म्हणतो की मामा अरे काय करतोय, आप्पा तसेच आहेत, ते आतून खसतात, त्यांना आतून वाईट वाटतं, वरून ते कोणालाच दाखवत नाही, त्याच्यामुळे तू शांत बस. तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ बाहेर येतो. मग राघव म्हणतो की आप्पा आले शांत बस. पण आता ते असे कलून बघत असतात तर शिवनाथला ते दिसतं, म्हणजे बंटी मामा दिसतो. मग राघव लगेचच बंटी मामाला पुढे ढकलतो आणि तिकडे पळून जातो. शिवनाथला आता थोडासा डाऊट येतो की कोण आहे म्हणून. मग आता शिवनाथ हळूहळू पुढे येतो आणि मग बंटी मामा तिथे त्याला दिसतात. मग शिवनाथ म्हणत असतो की बंटी अरे तू इथे काय करतो, इकडे कशाला आलेला आहे? आता बंटी मामा खूपच घाबरलेला असतो. पण आता तो म्हणत असतो की हा दाजी ते काय झालं, अहो मी मित्राकडे गेलो होतो ना, मग मित्राने मला इथपर्यंत गाडीवरती सोडवलं आणि मग मित्र म्हणाला की इथून तू पायी पायी जा. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की पण एवढ्या सकाळ सकाळी मित्राकडे कशाला गेला होता तू? तर आता बंटी मामा म्हणत असतो सकाळ सकाळी? नाही नाही दाजी, अहो मी रात्रीच मित्राकडे झोपायलाच गेलो होतो, त्याच्या इकडे कार्यक्रम होता ना त्याच्यामुळे मी तिकडे गेलो होतो. मग शिवनाथ म्हणत असतो की अच्छा म्हणूनच तू सकाळी नाश्त्याला नव्हता ना? तर आता मग बंटी मामा म्हणत असतो की हा त्याच्यामुळेच मी सकाळी नाश्त्याला नव्हतो, मित्राकडे गेलतो ना, त्याने आत्ताच गाडीवरती सोडवलं. मग आता शिवनाथ म्हणतो की हा बरं. तेवढ्यातच तिकडून एक माणूस येतो आणि शिवनाथला आवाज देतो. तर शिवनाथ म्हणतो की थांब, हा काय म्हणतोय मी बघतो.
मग शिवनाथ थोडासा पुढे येतो तर तो माणूस म्हणतो की एक ट्रक आलेला आहे माल भरून, ते माल आहे ना खाली करायला सांगितलेला आहे, पण श्रीधर साहेब नाही आहेत. मग आता शिवनाथला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की तो नाहीये म्हणून काय झालं, अजून मी आहे ना जिवंत, मी काय मेलोय का, त्याची कशाला आपल्याला वाट बघायची, चला मी खाली करू लागतो, असं म्हणून शिवनाथ आता रागाने तिथून निघून जातो. त्यावेळेस तिकडे दुसरा माणूस येतो आणि त्याला म्हणतो की अरे कशाला तू साहेबांना असं बोलला, कशाला श्रीधरचं नाव घेतलं, त्याने पळून जाऊन लग्न केलेलं आहे, त्याच्यामुळे सर त्याच्यावरती नाराज आहेत. मग आता तो माणूस म्हणतो की मला काय माहिती, बर चल, असं म्हणून आता सगळेच तिथून निघून जातात. तर इकडे मंदा मावशी आता काम करण्यासाठी आलेली असते आणि आता ती छप्पा काटा करणार असते. तेवढ्यातच तिकडून छाया येते आणि म्हणत असते की मंदा मावशी राहू दे, मला माहिती तू तिकडेच जाणार आहे, त्याच्यामुळे असलं काही करू नको. मग मंदा मावशी म्हणत असते की अगं बाय, असं कसं, मी असं रोजच करते आणि मला असं काही नाही की तिकडंच जायचंय, मी खरंच करते, थांब मी करते. तर छाया म्हणते की काही करू नको, मला माहिती आहे तुला तिकडंच जायचं आहे, जा, आणि तसंही आज त्या घरी ना तुझी जास्त गरज आहे, त्याच्यामुळे तू तिकडेच जा. मग मंदा मावशी खुश होते आणि म्हणत असते की खरंच मी जाऊ का तिकडे. तर आता छाया म्हणते की हो हो जावा तिकडेच. मग मंदा मावशी म्हणते की जाते, तिकडची सगळी कामं करते आणि मग स्वच्छ पाय धुवून येते बाई तुमच्याकडे, नाहीतर त्या पद्माला आवडणार नाही, असं म्हणून दोघेही हसतात. आणि इकडे मंदा मावशी आता पळतच आतमध्ये येते. तर आता तिकडे तिला लगेचच उमा दिसते. मग मंदा मावशी आता उमाला वरून खालीपर्यंत पाहते आणि म्हणत असते की उमे, अगं तू एवढी एवढीशी होती ना तेव्हापासून मी तुला पाहिलेलं आहे आणि आज तू तर सासूच झाली. मग आता उमाला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि उमा म्हणते की मंदा मावशी काय बोलतीये हे तू. तर ती म्हणते की बर ते सगळं जाऊ दे, कुठे सुनबाई तुझी, नवीन सुनबाई कुठे. आता उमा काहीच बोलत नाही. तर मंदा मावशी म्हणते की बर जाऊ दे, तुला कशाला विचारू, डायरेक्ट मी तिलाच जाऊन बोलते की आणि तिलाच बघते की, असं म्हणून मंदा मावशी आता आतमध्ये जाते. तर उमा सुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ आतमध्ये जाते. तर मंदा मावशी पळतच आता आतमध्ये आलेली असते आणि समोर आता ती वेदाला पाहते आणि एकदम जोरात ओरडते, कारण वेदाने आता तोंडाला मास्क लावलेला असतो, त्यामुळे मंदा मावशी घाबरते आणि जोरात आता उमाला आवाज देत असते, उमा, ए उमा, इकडे ये. तर आता मंदा मावशीच्या आवाजाने वेदा सुद्धा खूपच घाबरते, तिला सुद्धा आता भीती वाटलेली असते. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की काय बाई, असली सून आणलेली आहे वे, ही कसली सून आहे भूतासारखी. त्यावेळेस वेदा म्हणत असते की अगे मंदा मावशी, मी काही नवीन सून नाहीये, मी वेदा आहे, वेदा. आता ज्यावेळेस ती असं म्हणते त्यावेळेस मंदा मावशीला खूपच हसायला येतं आणि ती मोठमोठ्यानेच हसायला लागते आणि म्हणत असते की अगं बया, वेदा आहे वै, असलं काय भूतावाने तोंडाला लावलेलं आहे. त्यावेळेस वेदा म्हणत असते की अगं हे भूतावानी नाहीये, ह्याला स्किन केअर म्हणतात, स्किन केअर, हा मास्क आहे जो मी तोंडाला लावलेला आहे. मग मंदा मावशी हसते आणि म्हणत असते की जा बरं, ते पहिलं तोंडाचं काढून ये, असलं भूतावाने लावून बसलेली आहे. आता ती तिला म्हणते की जा जा पटकन काढून ये. मग आता वेदा मंदा मावशीवरती चिडते आणि म्हणत असते की आता जाते मी काढायला, काय बाई ही मंदा मावशी ना काही पण बोलते, असं म्हणून वेदा तिथून निघून जाते. त्यावेळेस मंदा मावशी उमाला म्हणत असते की उमे, अगं कुठे नवीन तुझी सून, सांग ना, का तुला दाखवायची नाही का, कुठं ठेवली तिला, बोल की. उमा मात्र काहीच बोलत नाही, ती एका जागेवरती शांत उभा राहिलेली असते. त्यावेळेस तिकडून आता श्रीधर आलेला असतो आणि तो म्हणत असतो की अगे मंदा मावशी किती ओरडती, नुसती बडबड बडबड करत असते, थांब मी तिला बोलवतो, इकडे आहे ती, असं म्हणून आता तो प्रियंकाला आवाज देतो, प्रियंका, ए प्रियंका, बाहेर ये. मग आता तेवढ्यातच प्रियंका बाहेर येते. आता प्रियंका खूपच छान दिसत असते, तिने मस्त साडी नेसलेली असते आणि ती इथे बाहेर येते. तर मंदा मावशी तिला वरून खालीपर्यंत पाहते आणि तिला पाहून म्हणत असते की वा वा वा, किती सुंदर दिसतीये, नक्षत्रावानी पोरगी शोधून काढलेली आहे, कुठे मिळाली रे तुला, खरंच खूपच छान दिसत आहे. आता ती प्रियंकाचं कौतुक करत असते. तर प्रियंका सुद्धा आता मावशीकडे पाहत असते आणि तिला सुद्धा आनंद झालेला असतो मावशीला भेटून. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की मंदा मावशी, आम्हाला दोघांना आशीर्वाद दे, असं म्हणून आता ते दोघेही मंदा मावशीच्या पाया पडत असतात. त्यावेळेस मंदा मावशी त्यांना म्हणत असते की सुखाने संसार करा, आईबापांसारखा सुखाने संसार करा आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता ज्यावेळेस मंदा मावशी असा आशीर्वाद देते त्यावेळेस उमा आता त्यांच्याकडे आश्चर्यानेच बघत असते. तर प्रियंका आणि श्रीधर मात्र एकमेकांकडे बघून आता लाजत असतात. त्यावेळेस आता मंदा मावशी म्हणत असते की माझ्याकडे तर तुम्हाला द्यायला मोठं असं काही नाहीये, पण हे पैसे घे. आता श्रीधर घेत नाही तर मंदा मावशी त्याला जबरदस्ती घ्यायला लावते आणि ती प्रियंकाला 20 रुपये आणि श्रीधरला 20 रुपये देते आणि म्हणत असते की खरंच खूप छान आहे उमे, तुझी सून खरंच खूप छान आहे आणि काय ग सुनबाई, ह्या घराला गोकुळ कर. आता ती ज्यावेळेस असं म्हणते त्यावेळेस उमाला राग येतो आणि उमा म्हणत असते की गोकुळ होईल का नाही ते मला माहिती नाही, पण ह्या गोकुळातला कृष्ण मात्र हरवलेला आहे, माझा राघव इथे नाहीये, माझा
माझा राघव गेलेला आहे. आता उमा असं म्हणून आता दुःखी झालेली असते आणि आता ती तिथून रागाने निघून जाते. उमा तिथून निघून गेल्यानंतर मंदा मावशीला कळत नाही की उमा असं का म्हणालेली आहे. तेवढ्यातच तिकडून आता माधव येतो आणि श्रीधरला म्हणत असतो की श्री, तू येणार आहे ना गोदामात, तर चल. मग श्री म्हणतो की हो हो मी येणार आहे. आणि मग तो प्रियंकाला म्हणत असतो की प्रियंका मी जातो आणि लवकर संध्याकाळी येतो. असं म्हणून आता दोघेही तिथून निघून जातात. माधव आणि श्री गेल्यानंतर आता प्रियंका आणि मंदा मावशी तिथे असतात. तर मंदा मावशी प्रियंकाला म्हणत असते की काय ग सुनबाई, उमा काय म्हणाली अशी, राघव कुठं गेलेला आहे, काय झालेलं आहे, मला सगळं सांग की. आता प्रियंका इथे मंदा मावशीला सांगत असते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की अन्विता आता सकाळी उठलेली असते, म्हणजे ती खूपच उशिरा उठलेली असते आणि बाहेर गॅलरीत येऊन आता आळस देत असते. त्यावेळेस तिकडून छाया येते आणि म्हणत असते की काय ग तू इथे आहे वे, तुला अख्खं घर शोधत होते. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की काय झालं मम्मी, कशाला मला शोधत होती. त्यावेळेस छाया तिला म्हणत असते की काय ग एवढ्या उशीरपर्यंत झोपत असते, लग्न झाल्यावर कसं होणार आहे, सासरी एवढ्या वेळ झोपणं तुला परवडेल का, म्हणजे तुला कोण झोपून देईल का, अजिबात इतक्या उशीरपर्यंत झोपत जाऊ नको. त्यावेळेस अन्विता म्हणते की मम्मी अगं काय तुझं सकाळी एकतर मूड फ्रेश होता आणि असं बोलून मूड ना माझा खराब करते. तेवढ्यातच तिकडून आता बंटी मामा चाललेला अन्विताला दिसतो आणि मग ती त्याला आवाज देते आणि म्हणत असते की ए काका, काय झालं, तू एकटाच आलेला आहे, तो कुठे आहे, त्याला नाही का घेऊन आला, त्याला नाही का इथे यायला परमिशन. आता ज्यावेळेस अन्विता असं म्हणते त्यावेळेस बंटी मामाला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की तो नाही आला, तो तिकडेच थांबलेला आहे आणि तो म्हणाला की मी येणार नाहीये घरी. आता असं म्हणून बंटी मामा तिथून निघून जातो. त्यावेळेस छाया आता अन्विताला मारते आणि म्हणत असते की तुला काय ग नुसत्या चौकशा कशाला पाहिजे आहे. तर आता इकडे ती म्हणत असते की मम्मी अगं मला काय मारतीये, मी असंच विचारते ना तो कुठे गेला, आणि तशी पण ना मला जाम मज्जा येत आहे. काय ना त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं ना म्हणून जरा बरं वाटत आहे, पण ना थोडंसं वाईट पण वाटत आहे, भांडायला कोणी नाहीये ना. त्यावेळेस छाया म्हणते की अगं सुधर कधी सुधारणार आहे, सासरी गेल्यावर काय असलं रूप दाखवणार आहे का तुझं. असं म्हणून ती तिचा कान पिळते आणि म्हणत असते की लग्न झाल्यावरती मी तिकडे येणार नाही तुला काही शिकवायला, लोक मलाच नावं ठेवतील की आईने काही शिकवले की नाही, सगळेजण मलाच बोलतील, तुझं काय ग बाई जरा सुधरायचं नाव घे. तर आता इकडे अन्विता म्हणत असते की मम्मी अगं काय करतेय, कुठून कुठे चाललेली आहेस तू, बाद झालं ते. तर आता इकडे छाया म्हणत असते की मी कुठून कुठे चाललेली नाहीये, तू बघ कुठे चाललेली आहे, एक दिवस तुला राघव दिसला नाही तर किती चिडचिड करतेय, तुला ना त्याची सवय झालेली आहे. त्यावेळेस अन्विता म्हणते की मम्मी असं काही नाही, त्याची सवय बिवय मला काहीही झालेली नाहीये. तर इकडे दुसरीकडे मंदा मावशी आता उमाच्या घरची कामं उरकून पद्माच्या घरी आलेली असते. तर आई साहेब लगेच मंदा मावशीला भेटतात आणि म्हणत असतात की अगं किती वेळ तुझी वाट बघत होते, ये इकडे ये. असं म्हणून तिला थोडंसं पुढं घेऊन जातात आणि म्हणत असतात की काय ग राघव आला का, सगळं काही व्यवस्थित चाललंय ना तिकडे. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की नाही हो, अजून राघव आलेला नाहीये आणि उमाला खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की खरंच कधी येणार आहे ग राघव मला दिसत नाहीये, तर माझे हे हाल झालेले आहेत, मला आधार नाहीये असंच वाटत आहे. मग त्या घरातल्यांचं तर कसं होत असेल ग, माझ्या उमाचं तर कसं होत असेल ग, माझ्या उमाला खूप वाईट वाटत असत. पण आता ते सगळं जाऊ दे, सुनबाई कशी आहे ग माझ्या उमाची. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की एक नंबर आहे ती सून उमाची, अहो चवळीची शेंगे दुधावानी पांढरी साखरवानी गोडे, लय भारी आहे बघा, जशी आपली उमा ना तशीच आता ती आहे. आता ती खूपच कौतुकी ते आई साहेबांना सांगत असते. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की बरं झालं बया, चांगली सून मिळाली माझ्या उमाला. तर इकडे आता मंदा मावशी म्हणत असतात की अगं तिच्या बापाचं साताऱ्यात पेड्याचं दुकान आहे, कंदी पेड्याचं, तसंच अगदी ती पोरगी आहे कंदी पेड्यावानी गोड आहे, लय भारी आहे. आता खूप भरभरून ही कौतुक सांगत असते. तेवढ्यातच तिकडून छाया येते आणि म्हणत असते की मंदा मावशी अहो तुम्ही इथे आहात वे, तुम्हाला अख्खं घर शोधून आले, काय चाललेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही ग, तुझ्या सासूला उमाच्या सुनेचं कौतुक सांगत होते, लय भारी सून आहे बघ. आणि मग छाया म्हणत असते की हो का, लय भारी आहे का. तर आता ती म्हणत असते की असं तसं सोनं हाय हिरा हाय, लय भारी आहे. तर आता छायाला तिकडून पद्मा आलेली दिसते. मग आता छाया गप्प बसलेली असते आणि मंदा मावशीला गप्प बसा म्हणून खुनवून सांगत असते. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की अगं अशी काय नुसती मान हलवतीये, मी काय सांगते ते त्याच्याकडे लक्षच नाहीये का. तर आता तिकडून पद्मा म्हणत असते की हो आहे ना लक्ष, हिरं चांदी सोना जे काय तुम्ही बोलताय ना त्याच्यावरती लक्ष आहे, पण हे
मंदा मावशी एक लक्षात ठेव, तिकडे तुला कौतुक गाण्याचे तुझे काही कौतुक करण्याचे पैसे मिळत असतील, पण इथे मिळणार नाही. इथे तुला कामच करावं लागणार आहे. जे काही तुझं असेल ना ते तिकडे सोडून यायचं, इकडे या घरी सांगत यायचं नाही, कळलं का? आणि हा पाय धुवून आली का? त्यावेळेस मंदा मावशी म्हणते की हो हो आलेली आहे बाई, पाय धुवून आलेली आहे, आता कामाला सुरुवातच करणार आहे. तर इकडे बंटी मामा आता आतमध्ये आलेला असतो. तर आता उमा बंटी मामाला पाहते आणि म्हणत असते की बंटी आला वयस तू? मग आता ती बंटीच्या जवळ येऊन म्हणत असते की राघव कसा आहे रे? तर बंटी मामा म्हणत असतो की तो चांगला आहे, काही काळजी करू नको. तर उमा म्हणत असते की नाही नाही बाबा, मला तर काही विश्वास बसत नाही, तू एक काम कर, तो व्हिडिओ कॉलवाला ना फोन लावून दे मला. तर बंटी मामा म्हणत असतो की वेडे आईची वेडे माया, असं म्हणून तो आता राघवला व्हिडिओ कॉल लावत असतो. इकडे राघव आता आप्पांना पाहण्यासाठी आलेला असतो आणि चोरून चोरून आता तो खिडकीतून पाहत असतो. तर त्याला आप्पा काही दिसतच नाही, म्हणून तो म्हणत असतो की आप्पा कुठे गेले? आप्पा दिसतच नाहीये. तेवढ्यात बंटी मामाचा फोन वाजतो. मग आता तो फोन उचलतो आणि इकडे येऊन म्हणत असतो की अरे बंटी मामा, चुकून ना तू व्हिडिओ कॉल केलेला आहे, ठेव फोन. तेवढ्यातच उमा आता बंटीकडून फोन हिसकावून घेते आणि म्हणत असते की राघव, अरे मीच करायला लावलेला आहे, कसा आहे तू? आता राघवला उमाला पाहून खूप छान वाटतं. तर राघव आता म्हणत असतो की आय अगं तू टेन्शन घेऊ नको, मी बरा आहे, तू फक्त आप्पांची काळजी घे, अजिबात टेन्शन घेऊ नको, मला सुद्धा लय आठवण येते ग तुझी. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे तू घरामध्ये नाहीये तर एक घास सुद्धा जात नाहीये, गोड खावंसं वाटत नाही, काहीच करूसं वाटत नाही, मला तर करमतच नाहीये. त्यावेळेस तो म्हणत असतो की अगं आई, मला तर इकडे चांगलं वाटतंय वे. तर आता ते दोघे जण बोलत असतात. तेवढ्यातच तिकडून आता प्रियंका आलेली असते आणि हे सगळं बोलणं ऐकत असते. तर राघव म्हणतो की आई तू काळजी करू नको, मला आठवण येते तुझे, पण होईल काहीतरी. आता तिकडूनच शिवनाथ येतो आणि ह्यांचं बोलणं ऐकत असतो. मग आता उमाला कळतं की शिवनाथ पाठीमागे आलेला आहे. तर आता शिवनाथ राघवच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की एवढंच जर वाटत होतं तर कशाला मोठ्या भावाचं लग्न लावून द्यायचं पळून, त्याच्यामुळे ना आता तुला घरातून हकलून दिलेलं आहे, पण आयुष्यातून हकलून देईल ना अशी वेळ आणू नको, नाहीतर आयुष्यातून सुद्धा हकलून देईल. आता हे ऐकून उमाला खूपच वाईट वाटतं. तर इकडे श्रीधर आणि माधव सुद्धा आलेले असतात आणि त्यांना सुद्धा वाईट वाटत असतं. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका राघवला भेटण्यासाठी चाललेली असते. तर आता तिकडून अन्विता येते. तर प्रियंका तिला म्हणत असते की मला नेती का जरा, मला बाहेर जायचं आहे, असं म्हणून ती चाललेली असते. तर लगेच पद्मा येते आणि म्हणत असते की अगं विचार तिला कुठं चाललेली आहे, कारण तिला पळून जायची सवय आहे, काल तर घर सोडून पळून इकडे आलेली आहे. आता हे ऐकून उमा आणि प्रियंकाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर इकडे कामावरती आता एक माणूस शिवनाथला म्हणत असतो की काय हो, तुमच्या एका पोराने पळून जाऊन लग्न केलेलं आहे ना, आणि तो मुलगा हाच आहे का? आता तो श्रीधरला म्हणत असतो. आता हे असं म्हटल्यामुळे श्रीधर आणि शिवनाथला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.